जर तुम्ही 12वी नंतर शिक्षण घेताय आणि आता 12वी नंतर शिक्षण घेतल्यानंतर तुमचा कॅप राऊंडचे तुम्ही जर फॉर्म भरताय तर ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, तुमच्यासाठी खूप फायदेशीर असणार आहे. भरपूर साऱ्या विद्यार्थ्यांचं काय म्हणणं असतं की MST CETचा कॅप राऊंड 2 आहे, तर आता त्याचा रिझल्ट लागला, पण अजूनही विद्यार्थी खूप मोठ्या चुका करतात. जसं की तुम्हाला चांगलं कॉलेज मिळेल की नाही, किंवा आम्हाला चांगलं कॉलेज मिळाल्यानंतर कमीत कमी फीजमध्ये चांगलं सीट आमचं अलोकेट होऊन आमचे पैसे कसे वाचतील, किंवा काही जणांचे रिझल्ट पाहून थांबायचं आपण की आता अजून 5 दिवसाचा अजून वेळ घ्यायचा, करिअरचा विचार करायचा. तर या सगळ्या गोष्टींचं जे काय सोल्युशन आहे तुम्हाला ह्या व्हिडिओच्या शेवटपर्यंत भेटून जाईल. सो पहिली गोष्ट केस 1 आपण बघूया, ती म्हणजे काय असते माहिती आहे का? कॉलेज अलॉट झालं असेल तर आपण काय करायला पाहिजे, आणि दुसरी केस असणार आहे कॉलेज जर अलॉट झालं नाही तर आपण काय करायला पाहिजे. तर याची संपूर्ण PDF माझ्याकडे आहे, तुम्हाला लागत असेल तर तुम्ही इंस्टाला मला फॉलो करू शकता, तिथे तुम्हाला ती भेटू शकते जर तुम्ही मला DM केलं. सो पहिलं प्रेफरन्स जर तुम्हाला कॉलेज मिळतंय तर ते ऑटो फ्रीज होऊन जातं, बरोबर. सेकंड, थर्ड आणि लोअर प्रेफरन्स जर एखादं कॉलेज मिळालं तर तुमच्यासमोर 2 पर्याय असतात. एक म्हणजे तुम्ही सेल्फ फ्रीज करू शकता किंवा तुम्ही बेटरमेंटला जाऊ शकता. आता भरपूर जण बेटरमेंटला जातात, पण बेटरमेंटला गेल्यानंतर काही ठिकाणी सीट ॲक्सेप्टन्स फीज आपल्याला द्यावी लागते. आता राऊंड 1 मध्ये जर तुम्ही फ्री भरलेली असेल तर ती तुम्हाला पुन्हा भरायची गरज नाही आहे, त्याच्यामुळे याच्यात तुम्हाला जास्त विचार करायची गरज नाही. आणि ही फीज किती असते? जवळपास 1000 रुपयाच्या आसपास असते. पुढे दुसरी गोष्ट काय ना, तुमच्या रिपोर्टिंग डेट्स तुम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. आता माझ्या माहितीनुसार 13 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट ही काहीतरी रिपोर्टिंग डेट्स होती, ज्याच्यामध्ये तुम्हाला डॉक्युमेंट्स वगैरे देणं गरजेचं होतं. आय थिंक तुम्ही ते कंप्लीट कराल, किंवा जर नसेल झालं तर 13 ते 17 ऑगस्ट या दरम्यान तुम्हाला तुमचे जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स असतील, सेल्फ अटेस्टेड झेरॉक्स असतील, जर तुम्ही तुमच्याकडून काही रिपोर्टिंग मिस झालं असेल तर सीट कॅन्सल होऊ शकतं. त्यामुळे 13 ते 17 ऑगस्टमध्ये कृपया तुम्ही तुमचं रिपोर्टिंग आहे त्या कॉलेजमध्ये करून टाका. नाही तर काय होईल माहिती आहे, तुमच्या जागेवरती दुसरं कुणाला तरी ॲडमिशन त्या ठिकाणी भेटून जाईल, जर तुमचे काही डॉक्युमेंट्स वगैरे प्रॉपर नसेल तर. त्याच्यामुळं आत्ताच्या आत्ता तुमच्या डॉक्युमेंट्सवरती क्लिअर करा. आणि भरपूर जणांना ह्या गोष्टी माहीतच नसतात, त्याच्यामुळे त्यांना हे पेज लगेच शेअर करा, जेणेकरून त्यांचाही फायदा होईल. महत्त्वाची गोष्ट केस 2, जर तुम्हाला केस 1 मध्ये तुम्हाला कॉलेज भेटलं म्हणून ठीक आहे, तुम्ही एक तर फ्रीज करताय किंवा तुम्ही बेटरमेंटला जाताय, परंतु केस 2 मध्ये जर तुम्हाला कॉलेजच मिळालं नाही तर काय अजिबात घाबरायची गरज नाही, पॅनिक होण्याची गरज नाही. तुमच्यासाठी कॅप राऊंड नंबर 3 अवेलेबल आहे. अजून भरपूर साऱ्या कॉलेजचे भरपूर सारे सीट्स वॅकंट आहेत. आता कसं राहतं माहिती का, एखाद्या सेलच्या दुकानात गेले आणि जर तुम्ही तिथं गेले आणि तिथं म्हटलं की मला ॲपलचा आयफोन पाहिजे, दरवर्षी ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये आयफोन लॉन्च होतो, पण दुकानात गेलं का ते म्हणतात शॉर्टेज आहे. काही शॉर्टेज नसतं, यांच्याकडे प्रॉडक्टच आलेलं नसतो. हे ऑलरेडी मार्केटमध्ये प्रॉडक्ट आणतात आणि थोडा उशीर आणतात. ते मार्केटमध्ये ती बूम तयार करतात. म्हणजे यावेळेस आयफोन 17 मला घ्यायचा होता ऑरेंज कलर, आम्ही 2-3 दुकानात गेलो, शॉर्टेज आहे, पण एक आहे, पण तुम्हाला 2000 रुपये एक्स्ट्रा द्यावे लागतील. म्हणजे ती अशी त्यांनी हाईप क्रिएट केली. आणि असंच काहीच आता कॉलेजवाले त्यांची मार्केटिंग करायला सुद्धा लागलेत. म्हणजे आमचे सीट फुल झालेत आणि ॲक्च्युअलमध्ये तेवढे सीट फुल झालेले पण नसतात. सो त्याच्यामुळे घाबरायची गरज नाही. केस 2 मध्ये पहिलं जी गोष्ट आहे ती म्हणजे काय, तुम्हाला कॅप राऊंड 3 ची सुद्धा वाट बघायची. पुढे 18 ऑगस्टला वॅकंट सीट मॅट्रिक्स रिलीज होईल. आता तो वॅकंट सीट मॅट्रिक्स ज्यावेळेस रिलीज होईल ना, त्यावेळेस कोणत्या कॉलेजमध्ये किती जागा शिल्लक आहे त्याच्यानुसार तुम्ही तुमचं ऑप्शन फॉर्म भरा. नाहीतर मनात आलं कोणताही कॉलेजचं नाव टाकून दिलं असं तुम्ही चूक करू नका. अजूनही एक महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे काय माहिती का, तुम्हाला असं वाटतंय की आता मला माझ्या आवडीच्या कॉलेजमध्ये ॲडमिशनच भेटणार नाही, तर असं बिलकुल नाही. एक कॅप राऊंड असतो, त्यानंतर इन्स्टिट्यूट लेवल वॅकन्सीज असतात, मॅनेजमेंटचा कोटा असतो, पण आपल्याला तिकडे जाण्याची गरज पडणार नाहीये. तुम्ही शेवटच्या राऊंडपर्यंत वेट करा. जर आपला ॲडमिशन होत नसेल तर आपण मॅनेजमेंटचे ॲडमिशन घेऊ शकतो. आणि अगेन असे ॲडमिशन बघितलेले आहेत की अगदी शेवटच्या मिनिटाला पैसे देऊन सुद्धा ॲडमिशन लोक करून घेतात वेगवेगळ्या कॉलेजेसमध्ये. जास्त तुम्हाला पॅनिक होऊ नका, तुम्ही शेवटच्या राऊंडपर्यंत वाट बघा. आता राऊंड 3 ची स्ट्रॅटेजी काय असणार ती मी तुम्हाला सांगतो. ऑप्शन फॉर्म इतका हुशारीने भरायचा, इतका चालाकीने भरायचा ना, की तुमच्या कॉलेजची ऑर्डर तुम्हाला माहीत पाहिजे, किती कॉलेजमध्ये किती वॅकन्सी रिकाम्या आहेत हे तुम्हाला माहीत पाहिजे, मागील त्यांचा कट ऑफ काय हे तुम्हाला माहीत पाहिजे. आता या सगळ्यांच्या गोष्टी आहेत ना आमच्या इंस्टाग्राम अकाउंटवरती आहेत, YD बाबावरती. तुम्ही त्याला फॉलो करा, तुम्हाला कट ऑफच्या डिटेल भेटतील, तुम्हाला कॉलेजची ऑर्डर भेटेल, तुम्हाला व्हॅकन्सीज भेटतील. या सगळ्या गोष्टी आमच्या इंस्टाच्या अकाउंटला आम्ही ऑलरेडी रील बनवलेल्या आहेत आणि आम्ही दिवसभरात जवळपास 4 ते 5 त्या ठिकाणी रील बनवतो. तुम्ही ते पेजही फॉलो करून ठेवा आणि ह्या चॅनललाही सबस्क्राईब करा, कारण आम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये तेही तुम्हाला डिटेल टाकणार आहे. त्याच्यानंतर काय, तुमचा पर्सेंटेज किती आहे, तुम्हाला तुमचे कॉलेज तुम्हाला कोणतं हवं आहे, तुम्हाला कोणतं कॉलेज हवं आहे याची जर तुम्हाला डिटेल पाहिजे असेल ना तर फक्त कमेंटमध्ये टाईप करा. मी आणि माझी टीम तुम्हाला पर्सनली कमेंटला रिप्लाय देऊ आणि तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू. सो वेळ वाया घालू नका. तुमच्यासोबत YD बाबा आहे, तुम्हाला बेस्ट कॉलेज कसं भेटेल त्याच्यासाठी मी प्रॉपर गाईड करेल.